शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे। आता ठीक आहे, राज्य शासनाने सर्व्हेचे आदेश दिले आहे, सर्वे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला सुद्धा जाऊन आलेत, मला वाटते 15 दिवस झाले असतील त्याला। केंद्र शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करायला पाहिजे। पण एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो, जेव्हा मनमोहन सिंग साहेब जेव्हा भारताचे पंतप्रधान होते आणि अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यावेळेस कृषी मंत्री शरद पवार साहेब होते। त्यावेळेस कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी 7 दिवसाच्या आत केंद्राकडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली होती। 7 दिवस। आमची मागणी एकच आहे की जेव्हा शरद पवार साहेब 7 दिवसामध्ये केंद्राकडनं मदत त्यावेळेस मनमोहन सिंग असताना शेतकऱ्यांना देऊ शकतात, तर आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे सरकार केंद्रामध्ये आहे, तर केंद्राकडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळायला इतका उशीर का? ती मदत केंद्राकडनं सुद्धा लवकरात लवकर आली पाहिजे आणि राज्य शासनाकडनं सुद्धा लवकरात लवकर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। अतिशय वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची। कापूस गेला, सोयाबीन गेलं, संत्रा, मोसंबी, मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, विदर्भात सुद्धा नुकसान झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं। त्याच्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर, ठीक आहे, चांगलं आहे, म्हणजे राज्याचे प्रतिनिधी अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आली, चांगली गोष्ट आहे, सर्वे करायची आदेश दिली, चांगली गोष्ट आहे, पण आता लवकरात लवकर आता शेतकरी पाहत आहेत की आम्हाला मदत राज्य शासनाकडनं किंवा केंद्र शासनाकडनं केव्हा मिळते, ही मदत लवकरात लवकर मिळायला पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मागणी आहे।